विखे जगतापांनी थांबवला स्वीकृतचा घोडे बाजार। शिवसेनेत मात्र वेगळीच रस्सीखेच। अहिल्यानगर मनपातील स्वीकृत नगरसेवकांची निवड गुरुवारी होणार आहे। राष्ट्रवादीला 3, भाजपला 2 तर शिवसेना शिंदे गटाला 1 जागा मिळणार आहे। भाजपची सर्व नावे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील व राष्ट्रवादीची 3ही नावे आमदार संग्राम जगताप हेच फायनल करणार आहेत। मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप राष्ट्रवादीला एवढे यश मिळाले की यावेळी स्वीकृतसाठी कोणताही घोडे बाजार होणार नसल्याचे चित्र आहे। विखे जगतापांनी एक हाती सत्ता आणल्यानंतर मनपातील स्वीकृत व सभापती पदाचा दरवेळी होणारा घोडे बाजार यावेळी होणार नसल्याचे दिसत आहे। पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा 26 फेब्रुवारीला सकाळी होणार आहे। त्यात स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड, महिला व बालकल्याण समितीच्या 16 सदस्यांची निवड होणार आहे। त्यानंतर दुपारी महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी होणाऱ्या बैठकीत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी होणार आहेत। सगळ्यात जास्त गंमत शिवसेना शिंदे गटात होणार आहे। त्यांच्या वाट्याला स्वीकृतसाठी एकच जागा येणार आहे। त्यात निष्ठावंतांना संधी देण्याऐवजी इतरांना संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत। जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, माजी शहर प्रमुख सचिन जाधव, विक्रम राठोड, ज्येष्ठ पदाधिकारी तिवारी अशी अनेक नावे चर्चेत असताना इतर अनेक धक्कादायक नावेही अचानक पुढे आली आहेत। त्यामुळे या निवडीत घोडेबाजार होईल का अशा चर्चा नगर शहरात सुरू झाल्या आहेत। जे निष्ठावान आहेत त्यांना किमान संधी मिळेल अशी शिवसैनिकांची अपेक्षा आहे।